काय विचारलं होतं हे पहा. एफ ऑफ विचारलं होतं, एफ डॅश ऑफ नाही. कळालं? मग एफ ऑफ, हा, एफ ऑफ पाय बाय 7 पाय बाय 12 काय येईल बरं? -tan π/6 म्हणजे काय येईल? -1/√3. आणि आपल्याला ह्यांच्या दोघांचं काय पाहिजे? प्रोडक्ट पाहिजे. आपण दोन्ही काढत बसलो ना, आपण म्हणलो अरे प्रोडक्ट काय येत नाहीये. कळतंय का? मग तुम्हाला काढायचं एफ ऑफ 7 π/12 इंटू एफ डबल डॅश ऑफ 7 π/12. तर काय येईल? -1/√3 इंटू एफ डबल डॅश ऑफ 7 π/12 काय आलाय? -2/3√3. मायनस मायनस वर प्लस होईल आणि खाली 3√3. थ्री इंटू 3 इज 9. म्हणजे √3 इंटू √3 इज 3 आणि 3 इंटू 3 इज 9. म्हणजे 2/9 इज द आन्सर. ठीक आहे. ओके. आता नेक्स्ट अजून एक स्लाइड ठेवलेली आपण. 12:30 वाजले. आपण सुरू कधी केले? 11:30ला. अजून 12च वाजलेले, काय प्रॉब्लेम नाही. आता नेक्स्ट क्वेश्चन. हा पण सोपाच होता, इझी एकदम. अरे हे मी फोन ना उद्यापासून बंद करायला पाहिजे. काय डिस्टर्ब होतं फोनला, पेपर वेट यूज करायचा क्लास घेत. हा, आता हे पहा काय दिलंय? 2x ची पॉवर y प्लस 3y ची पॉवर x इज इक्वल्स टू 20. आता आपण काय करतो माहितीये, असं फंक्शनची पॉवर फंक्शन दिसत असेल लॉगरिथमिक डिफरन्शिएशन घेतो, पण इथं फंक्शन कसे आहेत? ऍडिशन मध्ये. कंपोजिट फंक्शन, कंपोजिट म्हणण्यापेक्षा कॉम्प्लिकेटेड फंक्शन ऍडिशन मध्ये. मग एकाला u म्हणा, एकाला v म्हणा, बरोबर. आणि आपल्याला काय काढायचं ऍट द एंड? dy/dx ऍट 2,2. मग ऍट 2,2 जर dy/dx काढायचा असेल तर ह्याला u म्हणलंय आपण. पण म्हणजे काय करा, 2x ची पॉवर y ला u म्हणण्यापेक्षा आपण फक्त काय म्हणू? x ची पॉवर y ला u म्हणू. कारण मग ते 2 ने अजून कॉम्प्लिकेशन वाढतील, बरोबर. x ची पॉवर y ला समजा u म्हणलं आणि y ची पॉवर x ला समजा आपण v म्हणलं. v इज इक्वल्स टू y ची पॉवर x. त्याला v म्हणलं. ठीक आहे ना? तर ते सगळ्यांना. मग माझं जे फंक्शन आहे ओरिजिनल फंक्शन, ते आता मला असं दिसेल 2u प्लस 3v इज इक्वल्स टू 20. बरोबर. काय? अरे एक u आहे, एक v आहे. आता काय करायचं आपल्याला? u इज इक्वल्स टू x ची पॉवर y आहे ना, त्याचं डिफरन्शिएशन काढायचं आहे, du/dx काढायचं. पण आपल्याला लॉगरिथमिक डिफरन्शिएशन वापरावं लागेल. मग मी काय म्हणाल? लॉग ऑफ u, व्यवस्थित लक्ष द्या, लॉग ऑफ u इज इक्वल्स टू y इंटू लॉग ऑफ x, किंवा ln म्हणू शकता, लॉग ऑफ x. बरोबर. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x केलं तर हे बनेल 1/u du/dx is equals to first as it is derivative of second is 1/x plus second as it is log x as it is derivative of y is y dash. कळतंय का? विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट करतोय. म्हणजे इथून मी असं म्हणू शकतो, याला आता u डॅश म्हणतो मी सध्या. u डॅश काय बनेल? u इंटू y/x प्लस y डॅश इंटू ln x. ठीक आहे ना? म्हणजे u डॅश बनेल x ची पॉवर y इंटू y/x प्लस y डॅश इंटू ln x. कळतंय का? आता u डॅश इथून काढला आपण, v डॅश काढू. v काय आपला? y ची पॉवर x, बरोबर ना. v इज इक्वल्स टू y ची पॉवर x. मग आपण काय करणार? टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, ln v इज इक्वल्स टू x इंटू ln y, डिफरन्शिएटिंग बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. मग हे काय बनेल? v अपॉन v डॅश म्हणजे dv/dx इज इक्वल्स टू फर्स्ट ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड 1/y इंटू y डॅश प्लस
Second as it is, ln y as it is, derivative of first is 1. So from here we get v dash. V dash म्हणजे dv by dx is equals to v into x by y into y dash plus ln y. बरोबर. पण आपल्याकडे जे फंक्शन होतं ते असं होतं 2u plus 3v is equals to 20. We want dy by dx means we want y dash. वन अपॉन व्ही फक्त लिहिताना तसं लिहिलं मल्टिप्लिकेशन वन अपॉन व्ही. ओके. आता काय करतोय आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करतोय. कशाच्या रिस्पेक्ट मध्ये डिफरन्शिएट करतोय विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग हे काय दिसेल आता सांगा. 2 du by dx प्लस 3 dv by dx इज इक्वल्स टू 0. बरोबर. आता काय करणार आपण dy बाय dx च्या जागी dy बाय dx चं इक्वेशन काय x ची पॉवर y इंटू y बाय x इंटू y डॅश ln x. इथं आपला v काय होता ऑलरेडी तो टाकून द्या. y ची पॉवर x होता ना. 2 इंटू x ची पॉवर y अपॉन y बाय x प्लस ln x इंटू y डॅश. असंच होतं ना. कुठं गेला. आणि v तर आता आपल्याला इथून मिळालाय 3 इंटू काय x बाय y अधिक आहे y ची पॉवर x इंटू x बाय y इंटू y डॅश प्लस ln x ln y ln y. आता काय करायचं आपल्याला ऍट पॉइंट 2,2 y डॅश काढायचं म्हणजे dy बाय dx काढायचं. काय विचारले पहा ना क्वेश्चन मध्ये. dy बाय dx ऍट पॉइंट 2,2. आपण x च्या जागी आणि y च्या जागी 2 टाकून देणार म्हणजे काय म्हणेल 2 इंटू 2 ची पॉवर 2 इंटू 2 बाय 2 इज 1 प्लस ln 1 ln 2 इंटू y डॅश ln 2 इंटू y डॅश आणि इथं काय 3 इंटू 2 ची पॉवर 2 इंटू x बाय y म्हणजे 2 बाय 2 इज 1 इंटू y डॅश प्लस ln 2 इज इक्वल्स टू 0 इज इक्वल्स टू 0. आता काय करा 2 ची पॉवर 2 कॉमन घ्या आणि उडून टाका म्हणजे 0च्या डिनॉमिनेटरला द्या. 2 ला आतमध्ये मल्टिप्लाय करा तर 2 प्लस 2 ln 2 इंटू y डॅश प्लस 3y डॅश प्लस 3 ln 2. बर. आता मी थोडस ऑप्शन कडे पाहतो की ऑप्शन थ्रू आपण जाऊ शकतो का. ऑप्शन मध्ये काय दिले. ऑप्शन मध्ये तर ln चा म्हणजे लॉग टू द बेस ई चा जो काही हे आहे काय कोएफिशियंट मला एकही दिसत नाही म्हणजे मी लॉगची प्रॉपर्टी इथं वापरली पाहिजे. मग टू पॉवरला जाईल. इथला जो 3 आहे तो पॉवरला जाईल. मग इथून काय 2 प्लस ln 4 2 प्लस ln 4 y डॅश प्लस 3y डॅश प्लस ln 8 इज इक्वल्स टू 0. आणि इथून आपण काय करू 2 आणि ln 8 ला पलीकडे ट्रान्सफर करू. पण ट्रान्सफर करत असताना y डॅश सोबत कॉमन कोण आहे त्यांना एकत्र काढू. y डॅश इंटू 3 प्लस ln 4 आणि पलीकडच्या साईडला कोण जाईल मायनसचा 2 प्लस ln 8. बरोबर ना. म्हणजे y डॅश तुमचा काय आलाय मायनसचा 2 प्लस ln 8 अपॉन 3 प्लस ln 4. पहा व्यवस्थित काय का ना स्लाइड मध्ये प्रॉब्लेम होतो. हा वर काय 2 प्लस ln 8 अपॉन 3 प्लस ln 4. 2 प्लस ln 8 अपॉन 3 प्लस ln 4 म्हणजे ऑप्शन नंबर बी. बरोबर ना. इझी का क्वेश्चन्स. हा नेक्स्ट. हे तर इझी आहे. हे मला काही सांगायची गरज नाही. हा तुम्ही पण सॉल्व्ह कराल. सोडवलेला आहे आपण बोर्ड लेवलचा क्वेश्चन. नेक्स्ट. हा हा क्वेश्चन इझी आहे का करायचंय पुन्हा. डेरिव्हेटिव्ह ऑफ द कंपोजिट फंक्शन व्यवस्थित जायचं आता मग आणि सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या. मी आता म्हणणार की एफ ऑफ एक्स एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू साइन क्यूब किंवा y इज इक्वल्स टू म्हणतो
y इज इक्वल्स टू साइन क्यूब ऑफ 5/3 इंटू कॉस ऑफ 5/3√2 इंटू -4x³ प्लस 5x² प्लस 1⁻²3/2 एक ब्रॅकेट 2 ब्रॅकेट 3 ब्रॅकेट. कळतंय का? कळतंय सगळ्यांना? दिस इज अवर फंक्शन. दिस इज ऍक्च्युअली, अरे काय झालं, इथून तिकडे नाही नेता येत का? फ्लोन स्वॅच फ्रंट अजून काहीच नाही, राहू दे. हा, दिस इज ऍक्च्युअली साइन ऑफ दिस रेस टू दी पॉवर 3. ओके, मग त्याचा डेरिव्हेटिव्ह काढत असताना आपण काही टर्मला सध्या डिक्लेअर करून टाकू. आता मसाला वगैरे म्हणण्यापेक्षा याला ए म्हणू, ठीक आहे, याला बी म्हणू पूर्ण याला, किंवा कॉचच्या ह्याला म्हणावं लागेल. आपण पुढे जशी रिक्वायरमेंट पडेल ना तसं ए बी सी म्हणू. आता वाय इज इक्वल्स टू डब्बा क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3 डब्बा स्क्वेअर. डब्बा कशाला म्हणणार आपण? साइन ऑफ, कळतंय ना? हा, तर 3 साइन स्क्वेअर, आणि साइन स्क्वेअरच्या जे आतमध्ये आहे त्याला समजा आपण ए म्हणू. काय म्हणू? ए, साइन स्क्वेअर ए, आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू एक्स. कळतंय का? कारण डब्बा क्यूबचा डेरिव्हेटिव्ह, हा हा, व्यवस्थित पहा. 3 साइन स्क्वेअर ए, बरोबर, डब्बा क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3 डब्बा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्बा म्हणजे साइन ऑफ ए चं डेरिव्हेटिव्ह काय? डी बाय डी एक्स ऑफ साइन ए अँड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ए. कळतंय का? ह्याला ऍक्च्युअली मी तुम्हाला समजावं म्हणून असं लिहायला पाहिजे, साइन ऑफ जे काही आतमध्ये आहे ते सगळं त्याची पॉवर 3, आणि त्या आतमध्ये जे काही सगळं आहे त्याला आपण काय म्हणलं आता? ए. आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह काय बनेल? 3 साइन स्क्वेअर ए इंटू डी बाय डी एक्स ऑफ साइन ए इज कॉस ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ए. कळतंय ना? मग आता इथून तुम्हाला पहा वाय काय मिळतं? 3 साइन स्क्वेअर ए इंटू साइन एचं डेरिव्हेटिव्ह कॉस ए इंटू डी बाय डी एक्स ऑफ ए, म्हणजे हे जे आतमध्ये पूर्ण दिसतंय ना त्याला आपण ए बोललोय. किंवा पुढच्या स्लाइडवर जाऊ आपण. आतमध्ये काय पहा? 5/3 कॉस ऑफ 5/3√3, आणि आतमध्ये जे काही असेल ते आपण नंतर पाहू. हा, y इज इक्वल्स टू 5/3, हा, a इज इक्वल्स टू, ए कशाला म्हणूया आपण? 5/3 इंटू कॉस 5/3√2 इंटू 4 -4 x³ प्लस 5x² प्लस 1⁻³ त्याला ए बोललोय ना आपण. आता सगळ्यांना व्यवस्थितपणे कळत असेल की आतमधल्या पूर्ण टर्मला ए बोललो आपण. साइन क्यूब ऑफ ए किंवा साइन एचा क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3 साइन स्क्वेअर ए इंटू डी बाय डी एक्स ऑफ ए, साइन ए इंटू डी बाय डी एक्स ऑफ ए. कळतंय का? म्हणजे साइन क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय? 3 साइन स्क्वेअर इंटू कॉस ऑफ दॅट अँड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट, कंपोजिट फंक्शनच्या रूलनुसार. मग आपल्याला इथं काय मल्टिप्लाय करायचंय? डी बाय डी एक्स ऑफ ए, आणि त्याच्यासाठी आपण काय करतोय? ए ला सेपरेटली कन्सिडर करतोय आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतोय, बरोबर का? मग ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार? एचं डेरिव्हेटिव्ह डी ए बाय डी एक्स काय येणार पहा. 5/3 बाहेर तसाच, कॉसचं डेरिव्हेटिव्ह, कॉसचं डेरिव्हेटिव्ह आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतोय. कॉसचं डेरिव्हेटिव्ह साइन ऑफ, आता ह्याला आतमधल्याला बी म्हणू. आतमध्ये जे काय आहे मायनस साइन येईल, आतमध्ये जे काय आहे ना त्याला बी म्हणू आपण. तर कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन बी, कॉस बीचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन बी, अँड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ बी करावं लागेल का? कळतंय? पण आता मी म्हटलं बी काय आपला? बी तर
π/3√2 इंटू -4x³ प्लस 5 -4x³ प्लस 5x² प्लस 1 ची पॉवर 3/2 आहे. तर dB/dx काय येईल? π/3√2 इंटू त्याचं डेरिव्हेटिव्ह 3/2 इंटू -4x³ प्लस 5x² प्लस 1 रेस टू दी पॉवर 3/2 - 1 इज 1/2 अँड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ आतमध्ये काय आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह -12x प्लस 10x 12x². ठीक आहे, -12x². ठीक आहे, मग आता आपण रिव्हर्स वे मध्ये जाऊ. आता आपलं काम झालंय. dA/dx काय बनेल? π/3 किंवा मायनसचं साईन बाहेर देऊ आपण, -π/3 इंटू साइन बी म्हणू सध्या, अँड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ बी इज व्हॉट? मग इथंच आपण ह्या 3 ला 3 शी कॅन्सल करून टाकू, बरोबर. आणि 2√2 खाली उरेल. मग ते काय π/2√2 इंटू -4x³ प्लस 5x² प्लस 1 ची पॉवर 1/2 इंटू -12x² प्लसचा 10, बरोबर. तर ते सगळ्यांना 10x. अशा गोष्टी नाही राहिल्या पाहिजेत तसं. तर हे जर 10x. ओके, आता इथपर्यंत आपण पोहोचलोय. बरं, dA/dx पण आता आपल्याला माहित झालाय. आता क्वेश्चनची डिमांड बघू आपण. क्वेश्चनला काय पाहिजे? क्वेश्चनला पाहिजे ऍट x इज इक्वल्स टू 1 तुम्ही हे काढा, म्हणजे हे ह्याच्यापैकी चेक करा काय. आणि क्वेश्चन मध्ये मला ऑप्शन मध्ये दिसतंय y' आणि y शिवाय दुसरं काहीच दिसत नाही, म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इज इनफ. मग आता मी y व्हेन x इज इक्वल्स टू 1 काढण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे f ऑफ x व्हेन x इज इक्वल्स टू 1 काढण्याचा प्रयत्न करतो. तर मग ते बनेल f ऑफ 0 इज इक्वल्स टू साइन क्यूब ऑफ b. आता साइन क्यूब ऑफ a. आता a ची व्हॅल्यू 1 टाकल्यावर काय येते पहा. 1 जर टाकला तर हे बनेल π/3 इंटू कॉस ऑफ π/3√2 इंटू -4 इंटू 1³ इज 1 प्लस 5 प्लस 1 रेस टू दी पॉवर 3/2. कळतंय सगळ्यांना? व्यवस्थित कळतंय? ओके. f ऑफ 0 काय येईल? साइन क्यूब ऑफ, आता हे आतमध्ये आपण ऑपरेशन केलंय. मला सांगा -4 प्लस 5 इज 1, 1 प्लस 1 इज 2 आणि 2 ची पॉवर 3/2. 3/2 म्हणजे दीड, म्हणजे 1.5 म्हणजे 1 आणि अर्धा. हे कळतंय ना? हे 2 ची पॉवर 3/2 म्हणजे काय? 2 ची पॉवर 1 इंटू 2 ची पॉवर 1/2 म्हणजे 2√2, बरोबर. मग ते काय बनेल? π/3 इंटू कॉस ऑफ π/3√2 इंटू 2√2. कळतंय? मी एवढं स्टेप बाय स्टेप का जातोय? कारण ह्याची आपल्याला पुढे गरज आहे. √2 ला √2 कॅन्सल. 2π/3 आता इथे बनलाय कॉसच्या आतमध्ये. हा काय बनलाय आता? हा बनलाय 2π/3. कॉस 2π/3. 2π/3 म्हणजे काय? π/3 म्हणजे 60 इंटू 2 इज 120. सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस निगेटिव्ह, मग त्याची व्हॅल्यू काय येईल सांग? साइन क्यूब π/3 इंटू -1/2 येईल का? येईल का? आणि मग ते बनेल साइन क्यूब ऑफ -π/6. बरं, साइन π/6 काय असतो? 1/2. 1/2 चा क्यूब केला तर -1/8 काय येईल? -1/8. म्हणजे तुमचा y काय आलाय वेन x इज इक्वल्स टू 1? -1/8, बरोबर. आता पुढे पहा. आता ह्या गोष्टी आपल्याला काढाव्या लागणार आहेत, कारण आपल्याला y' पण काढायचा आहे. y' काय आलाय पहा.
वाय डॅश काय आलाय, दिस इज वाय, आणि आता हा वाय डॅश मग काढायचा. मग 3 sin² a इंटू कॉस ए, बरोबर ना. आणि ए काय आहे आपला, हे जे आतमध्ये सगळं आहे तो आपला ए. पण आतमध्ये जे काही सगळं आहे त्याची व्हॅल्यू 1 टाकल्यानंतर काय येते, कळतंय ना तुम्हाला. म्हणजे मी ऍक्च्युली काय लिहायला पाहिजे, एच्या जागी -π/6 लिहायला पाहिजे. काय लिहायला पाहिजे, -π/6. कळतंय, ऍट x इज इक्वल्स टू 1. डिटेलमध्ये कळला पाहिजे क्वेश्चन. नेक्स्ट, आता इंटू आपल्याला काय पाहिजे इथं, इंटू d/dx ऑफ ए. da/dx ची व्हॅल्यू x1 असताना, मग da/dx काय आपला हा आलाय. बर, मग तो कशाच्या इक्वल आहे, -π/3 इंटू साइन बी. पण बी म्हणजे काय, बी म्हणजे हे साईनच्या, आता बी कशाला म्हटलं होतं आपण, बी म्हटलंय आपण ह्याला कॉसच्या आतमध्ये जे आहे त्याला. कॉसच्या आतमध्ये जे काही आहे त्याला सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला कॉसच्या आतमध्ये काय दिसतंय, 2π/3. कधी, ऍट x इज इक्वल्स टू 1. म्हणजे बीच्या जागी मी काय टाकायला पाहिजे, 2π/3. कळतंय सगळ्यांना, 2π/3 बरोबर, इंटू π/2√2 इंटू, आता ह्याची व्हॅल्यू x1 टाकल्यावर 2 ची पॉवर 3/2 असं येते ना. 2 ची पॉवर 3/2 नाही, 2 ची पॉवर 1/2. आता इथे 1/2 आहे ना, कारण -4 + 5 इज 1, 1 + 1 इज 2, 2 ची पॉवर 1/2 इज √2. कळतंय, इंटू एक्सच्या जागी 1 टाकल्यावर -12 + 10 असं येईल. म्हणजे इथून आपल्याला da/dx काय मिळेल पहा, -π/3 इंटू साइन 2π/3. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह, 2π/3 म्हणजे √3/2. 2π/3 ला साइनची व्हॅल्यू काय बनेल, √3/2 इंटू π/2√2 इंटू √2 इंटू -2. समजतंय सगळ्यांना, समजतंय का. मायनस साइन निघून जाईल, √2 कॅन्सल होऊन जाईल, 2 कॅन्सल होऊन जाईल. त्याच्यानंतर √3 आणि पाय आणि पाय², ठीक आहे, पाय². आणि खाली काय राहतोय, वर √3 राहतोय आणि खाली फक्त 3 राहतोय, बरोबर ना. ठीक आहे, तर खाली काय बनेल, √3 बनेल डिनॉमिनेटर. कारण हा जो √3 आहे ना, त्या 3 ला लिहिलं √3 इंटू √3 आणि एक √3 आणि हा √3 घालून टाकला. कळतंय, म्हणजे π²/√3 ही कशाची व्हॅल्यू आहे, da/dx ची. हा, π²/√3. आता आपण व्यवस्थित जाऊ पहा, 3 इंटू sin² ऑफ -π/6. साइन -π/6 इज -1/2. पण -1/2 चा स्क्वेअर 1/4. मायनस नाही, प्लस. स्क्वेअर असल्यावर cos -π/6 इज cos π/6, कारण cos -θ इज cos θ. आणि मग cos π/6 ची व्हॅल्यू काय असते, √3/2 इंटू π²/√3. मग आता काय केलं आपण, √3 ला √3 कॅन्सल केला. आता पहा, हा काय 4, हा काय 2, 8, बरोबर. म्हणजे हा आला 3π²/8. गडबड केली काही, वाय डॅश तर काढलाय, 3π² असं झालंय. व्यवस्थित पहा, असं वाटतंय कुठं ना कुठं काहीतरी राहिलं असेल. हा 2 घेतला का राहिलेला, डिनॉमिनेटरचा 2 dB/dx लिहिताना, dB/dx च्या जागी आपण काय टाकलंय, π/2√2. ओके, हा, इंटू √2 इंटू -2, ठीक आहे.
मग मायनसचा 1 हा मायनसचा पाय स्क्वेअर. मायनसचा पाय बाय पहा, छोटी जरी चूक झाली ना तरी आपण ऑप्शन पर्यंत नाही जाते. आणि ते ऑलरेडी आधीच कळतं की अरे ऑप्शन मध्ये तसं काही वाटत नाहीये. ठीक आहे. रिव्हेरीफाय करणं अशा गोष्टींमध्ये खूप कॉम्प्लिकेटेड. एक तर हा असा क्वेश्चन मग इथपर्यंत जाऊन सोडून देणे, नाही तर परफेक्शन धरणे. ठीक आहे, परफेक्ट असणं. साइन बी एकदा व्यवस्थित पाहू. 1 मिनिटच लागेल रिव्हेरीफाय करायला. त्याला साइन क्यूब ऑफ ए म्हणलं, त्याचं डेरिव्हेटिव्ह 3 इंटू साइन स्क्वेअर ए इंटू कॉस ए इंटू पाय स्क्वेअर इंटू डी बाय डी एक्स ऑफ ए. ए ह्याला म्हटलंय, 2 मिनिट, ए ह्याला म्हटलंय. मग एचं डेरिव्हेटिव्ह काढून ह्याच्याशी मल्टिप्लाय करावं लागेल. मग एचं डेरिव्हेटिव्ह इकडे तर मला काही शंका नाही वाटत आहे, कारण हे प्रॉपरलीच आपण आलेलो. एचं डेरिव्हेटिव्ह, कारण डेरिव्हेटिव्ह काढताना चूक होऊ शकते, तिकडे तर काही चूक होऊ शकत नाही. पाय बाय 3 कॉस ऑफ दिस इज अवर ए. बरोबर का? ए हाच आहे का? आता ए जर हा असेल तर पाय बाय 3 बाहेर आहे. कॉस ऑफ याचं डेरिव्हेटिव्ह साइन ऑफ दॅट बी, कॉस बी चं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ऑफ बी आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ बी. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ बी काढताना मी काय केलं, पाय बाय 3 रूट 2 आणि पॉवर काय आहे त्याची 3/2. मग पाय 3/2 पुढे येईल आणि 3/2 इंटू जे काही आतमध्ये त्याची पॉवर 1/2 आणि आतमध्ये काय -12x². हा, मग डीबी बाय डीएक्स ऍट एक्स इज इक्वल्स टू 1 समजा आपण काढून पाहू सेपरेटली. डीबी बाय डीएक्स तर हे काय बनेल, फाय अपॉन 2 रूट 2 इंटू इंटू 2 ची पॉवर 1/2 इंटू -2. बरोबर. आता 2 ची पॉवर 1/2 आणि -2 म्हणजे इथून मला फक्त मायनस पाय मिळतोय का? कारण हा आणि हा कॅन्सल होतोय, हा आणि हा कॅन्सल होतोय. कळत आहे ना? मायनस पाय मिळतं डीबी बाय डीएक्स. मग इथं साइन बी आणि इथे काय डीबी बाय डीएक्स. मग एवढं सगळं लिहिण्यापेक्षा समजा मी इथे लिहिलं कुठं आपण व्हॅल्यू इथं काढतोय ना, मग इथं डीबी बाय डीएक्स ची जी काही व्हॅल्यू आहे ना ती डायरेक्ट मी पुट करणार, दॅट इज मायनस पाय. बरोबर. आता -π/3 आणि साइन बी. बी कशाला म्हणलंय ते व्यवस्थित पहा. बी कॉसच्या आतमध्ये जे काही आहे त्याला बी म्हटलंय. कॉसच्या आतमध्ये जे काही आहे त्याला बी म्हटलंय, म्हणजे त्याला बी म्हटलंय. कॉसच्या आतमध्ये जे काही आहे त्याची व्हॅल्यू आहे 2π/3. मग तिथं काय टाकलं मी, 2π/3 जर टाकलं तर साइन 2π/3 येईल √3/2. ओके. इंटू -π/3 इंटू -π. बर, म्हणजे इथून येईल डीए बाय डीएक्स येईल प्लसचा पाय स्क्वेअर बाय प्लसचा पाय स्क्वेअर बाय 6 नाही 2√3. कारण मी ह्या 3 ला कसं लिहिलंय कळतंय ना सगळ्यांना काय झालंय ते. पाय स्क्वेअर अपॉन 2√3. आय थिंक आता आपण सगळं बरोबर केलंय. पाय स्क्वेअर अपॉन 2√3 आणि मी इथं काय टाकणार, डीए बाय डीएक्सच्या जागी पाय स्क्वेअर बाय 2√3. आणि आता काय करणार पहा, 3 इंटू साइन ऑफ मायनस साइन स्क्वेअर ऑफ -π/6 इज 1/4, कारण साइन π/6 इज 1/2 त्याचा स्क्वेअर इंटू कॉस ऑफ मायनस थिटा इज कॉस थिटा, म्हणजे कॉस ऑफ -π/6 काय √3/2 इंटू पाय स्क्वेअर बाय 2√3. आणि इथून √3 ला √3 कॅन्सल आणि वर काय राहतंय 3π² आणि खाली काय राहतंय 8 8 16 3π²/16. मला वाटतंय आतापर्यंत व्यवस्थित गेलोय आता. आणि आता आपल्याला ऑप्शन चेक करायचं, म्हणजे खूप लेंदी क्वेश्चन होता हा. ठीक आहे, पण तो फास्ट मध्ये एकदम फास्ट पण होऊ शकतो. जर फास्ट तुमचं नॉलेज व्यवस्थित आहे
ठीक आहे, आता मला इथं तुम्हाला समजवायला पण लागतंय. त्याच्या नादात मीच काही काही गोष्टी विसरून जातोय. खूप स्लो सॉल्व्ह करणं सुद्धा चांगली गोष्ट नाहीये. कळतंय? त्याने आपण पहिलं काही आहे ते विसरून जातोय सगळं. मग तुम्हाला ह्याची व्हॅल्यू मिळाली एफ ऑफ झिरोची, किंवा तुम्ही म्हणू शकता y ची व्हॅल्यू व्हेन x इज इक्वल्स टू 1 मिळाली. एफ ऑफ 0 आणि एफ ऑफ 1. y ची व्हॅल्यू व्हेन x इज इक्वल्स टू 1. बरोबर? आणि तुम्हाला y डॅश ची व्हॅल्यू ऍट x इज इक्वल्स टू 1 मिळाली. y ची व्हॅल्यू काय? ऍट x इज इक्वल्स टू 1. ऍट x इज इक्वल्स टू 1 y तुम्हाला मिळालाय -1/8 आणि ऍट x इज इक्वल्स टू 1 तुम्हाला y डॅश मिळालाय 3π² 16. आता हे चारही ऑप्शन चेक करायचे. पहिला ऑप्शन पहा, चेक करू आपण फक्त. 2y डॅश दिसतंय का आपल्याला? आन्सर 0 आलं पाहिजे. 2y डॅश म्हणजे -1/4 आणि प्लस √3π² इंटू y. 2y डॅश आहे, सॉरी 2y डॅश आहे म्हणजे 3π²/8. 3π²/8 आणि प्लस √3π² इंटू y म्हणजे -π/8. ह्याने तर 0 आन्सर येत नाही, कारण एक 3 आणि एक √3. ओके, क्विक चेक करूयात आपण. 2 इंटू y डॅश. y डॅश काय आपला? 3π²/8. 3π²/16 म्हणजे हा बनेल 3π²/8. बरोबर? आणि इथं प्लस 3π² इंटू -1/8 म्हणजे हा बनेल मायनसचा 3π²/8. मग ह्याला हे कॅन्सल होईल, आन्सर काय येईल? 0 येईल. म्हणजे ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. कळतंय का? ओके, हा क्वेश्चन घेणं गरजेचं होतं. ठीक आहे, ह्याच्यामध्ये मिस्टेक होऊ शकतात. तर नेक्स्ट हा घेतलाय, अरेंजमेंट करायची असते आणि आन्सर येऊन जातात. ऑप्शन पार्ट केला काय? म्हणजे तुम्हाला y मिळाला, म्हणजे y आहे तुमच्याकडे आणि तुम्ही काय करत असता? 1 - x ला 1 - x ने डिवाइड मल्टिप्लाय करून ह्याला अरेंज करू शकता. एकदम क्विक मध्ये सॉल्व्ह करू ह्याला. समजा ह्याला 1 - x ने आणि 1 - x ने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं, किंवा डिवाइड मल्टिप्लाय 1 - x ने केलं, तर हा बनेल एक 1 - x आणि 1 + x 1 - x² बनेल. आता 1 - x² आणि 1 + x², 1 - x ची पॉवर 4 बनेल. 1 - x ची पॉवर 4 आणि 1 + x ची पॉवर 4, 1 - x ची पॉवर 8 बनेल. 1 - x ची पॉवर 8 आणि 1 + x ची पॉवर 8, 1 - x ची पॉवर 16 बनेल. 1 - x ची पॉवर 16 आणि 1 + x ची पॉवर 16, 1 - x ची पॉवर 32 आणि अपॉन 1 - x. बरोबर? आणि आता त्यांनी y डॅश काढायला सांगितलं. ह्याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह म्हणजे डिनॉमिनेटरचा स्क्वेअर, डिनॉमिनेटर ऍज इट इज, न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे -32 इंटू x ची पॉवर 31 मायनस आता न्यूमरेटर ऍज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर इज -1. मला जर व्यवस्थित सॉल्व्ह केलं तर आता हे असं बनेल काय? -32 इंटू x ची पॉवर 31 प्लस 32 x ची पॉवर 32. बरोबर ना? तर ते सगळ्यांना, आणि मायनस मायनस प्लस होऊन जाईल, प्लसचा 1 मायनस प्लस बनला ना इथं, +1 - x ची पॉवर 32. ओके, अपॉन 1 - x ची पॉवर 2. म्हणजे हे काय बनेल आता? -32 x ची पॉवर 31 आणि इथं काय? 32 आणि हा -1. 32 - 1 इज 31 म्हणजे -32 x ची पॉवर 31 प्लस 31 x ची पॉवर 32 प्लस 1. आणि हे आपण गोंधळून जावं म्हणून दिलंय बरं का, 31 32. म्हणजे चुकून 31 32 च्या जागी जर लिहिलं तर तिथून पुढचं सगळं 1 - x ची पॉवर 2. बरोबर? म्हणजे हे तुमचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह बनलं. आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह पाहता, आणि क्वेश्चनला अवघड बनवण्यासाठी
एक्स इज इक्वल्स टू -1 वर व्हॅल्यू काढायचे. म्हणजे तुम्हाला हे कळलं पाहिजे की एक्सची पॉवर ऑड असेल तर काय कराल, एक्सची पॉवर इव्हन असेल तर काय कराल. बरोबर. आता त्याच्यासाठी तुम्ही काय कराल, सेकंड डेरिव्हेटिव्ह पण काढाल. सेकंड डेरिव्हेटिव्ह काय येईल, सेकंड डेरिव्हेटिव्हला जागा जास्त लागेल. सेकंड डेरिव्हेटिव्ह खालच्याचा स्क्वेअर म्हणजे 1 मायनस एक्सचा स्क्वेअर आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे 1 मायनस एक्सची पॉवर 4. बरोबर. आणि आता इकडे पहा, खालचा ऍज इट इज म्हणजे 1 मायनस एक्सचा स्क्वेअर ऍज इट इज. डेरिव्हेटिव्ह कशाचं, वरच्याचं डेरिव्हेटिव्ह काय, 31 खाली येईल, पॉवर 30 होईल. म्हणजे -32 इंटू 31 एक्सची पॉवर 30. बरोबर. आता प्लस 31 खाली आहे, 32 खाली येईल, एक्सची पॉवर 31 म्हणजे प्लस 31 इंटू 32 एक्सची पॉवर 31 आणि प्लस 1चं डेरिव्हेटिव्ह 0. बरोबर. अजून लांब जाणार आहे ते जरा, म्हणून डिनॉमिनेटर इथे लिहितो y डबल डॅश इथे लिखतो. आणि खाली काय आहे डिनॉमिनेटरला, 1 मायनस एक्सची पॉवर 4. आता हे ह्याच्यामधून मायनस करायचंय. खालचा ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह वरच्याचा, आता वरचा ऍज इट इज म्हणजे -32 एक्सची पॉवर 31 ऍज इट इज, म्हणजे वरचा ऍज इट इज म्हणजे पूर्णच ऍज इट इज 31 एक्सची पॉवर 32 प्लसचा 1 इंटू खालच्याचा डेरिव्हेटिव्ह. आता याचं डेरिव्हेटिव्ह पहा, डब्बा स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2 डब्बा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्बा म्हणजे 2 इंटू 1 मायनस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस एक्स इज 1 म्हणजे हा होऊन जाईल आता प्लस. बरोबर. आता व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला एक्स इज इक्वल्स टू -1 ला. कशाला, एक्स इज इक्वल्स टू -1 ला व्हॅल्यू काढायची. डायरेक्ट करूयात. एक्स जर -1 असेल तर हे पूर्ण 0 बनून जाईल का, असं नाहीये, हे याचा स्क्वेअर आहे. खालचा ऍज इट इज म्हणजे ह्याचा स्क्वेअर आहे. ठीक आहे ना. म्हणजे -1 असेल तर हा 2 चा स्क्वेअर बनेल. बरोबर. हा काय बनेल, 4 बनेल. कळतंय सगळ्यांना. यांच्या दोघांमधून समजा 31 इंटू 32 कॉमन घेतला, यांच्या दोघांमधून 31 इंटू 32 कॉमन घेतला, तर आतमध्ये काय होईल, एक्सची पॉवर 31 मायनस एक्सची पॉवर 30. बरोबर. कळतंय सगळ्यांना. एक्सची पॉवर 31 -1ची पॉवर ऑड म्हणजे -1 आणि एक्सची पॉवर 30 -1ची पॉवर इव्हन म्हणजे मायनस साइन ऑलरेडी आहे आणि हे 1 बनेल म्हणजे मायनसचा 1. बरोबर. आता इथं पहा, 1 मायनस मायनस एक्स इज 2 आणि 2 इंटू 2 इज 4. इथे पहा हे काय होईल, -32 इंटू एक्सची पॉवर 31 -1. बरोबर. म्हणजे -1ची पॉवर 31 -1 म्हणजे हा मायनस मायनस प्लस बनला. कळतंय. आणि 31 एक्सची पॉवर 32 म्हणजे हे प्लस 31 आणि प्लसचा 1. कळतंय सगळ्यांना व्यवस्थित. आता पहा, -1 -1 -2 बनेल. आणि आता हा पण काढू आपण. 1 मायनस -1 इज 2, 2 ची पॉवर 4 इज 16. आता न्यूमरेटर पहा असा बनलाय का, 4 इंटू 31 इंटू 32 इंटू -2 प्लस, हा प्लसचा साईन आहे बरं का, हे मायनसचा नाही. 31 प्लस 32 32 प्लस 32 64 इंटू 4 फॉर 16. कळतंय का. आता ह्यांच्यामधून मला असं वाटतं मी 4 कॉमन घेऊ शकतो आणि 64 पण कॉमन घेऊ शकतो. कसं, 32 इंटू 2 इज 64, पण मायनसचं साईन ह्याला मी आतमध्ये तसंच ठेवलं म्हणजे हा बनेल -31 इंटू 4 आणि 64 बाहेर घेतला म्हणजे इथं -31च राहील फक्त. -31 राहील फक्त आणि इथं प्लसचा 1 अपॉन 16. मग 16 चोक 64 आणि इथे काय राहिलं 16 16 इंटू -30 म्हणजे हा काय -480 असं कॅल्क्युलेशन करायचं होतं. कळतंय. आणि इकडं आपल्याला y डॅश ची व्हॅल्यू काढायची आहे वेन x इज इक्वल्स टू -1. मग ह्याची व्हॅल्यू तुम्ही सांगा, -32 इंटू एक्स ची पॉवर ऑड म्हणजे -1 ची पॉवर ऑड म्हणजे -1 म्हणजे मायनस मायनस प्लस बनून जाईल, प्लस एक्स ची पॉवर इव्हन
इव्हन नाही, 1च येईल आन्सर, म्हणजे 31 आणि प्लसचा 1 अपॉन 1 मायनस मायनस 1 म्हणजे 2 ची पॉवर 2 म्हणजे 4, म्हणजे हा काय 64 अपॉन 4, बरोबर ना. 64 अपॉन म्हणजे हे येईल 16, म्हणजे 16 आपल्याला विचारलं काय, वाय डॅश मायनस वाय डबल डॅश, 16 मायनस मायनस 480, आन्सर काय येईल 496. कळालं का. इतकं स्लो स्लो जायचं असतं, ठीक आहे ना. तुम्ही 25 मिनिटामध्ये जरी 10 क्वेश्चन अटेम्प्ट करू शकले, तुम्ही तर जास्त करायला पाहिजे, पण ज्याचा ब्रेन असा शार्प मानला जातो, जो 25 मिनिटामध्ये नाही 30 मिनिटामध्ये 25 पैकी ज्याला 8 जरी क्वेश्चन करता आले ना करेक्ट, त्याची मॅथमॅटिकल म्हणजे त्याचं जे लॉजिक आहे, त्याची मॅथमॅटिकल ॲबिलिटी, थिंकिंग ॲबिलिटी ही टॉप लेवलला आहे असं कन्सिडर केलं जातं. 1 तासामध्ये 8 जरी क्वेश्चन सॉल्व्ह करू शकले, 25 पैकी 8 जरी क्वेश्चन सॉल्व्ह करू शकले तरी, ठीक आहे. फक्त जे काय करताय करेक्ट वेने करा, कारण मी चुकतोय, तुम्ही तर हा सोपा होता ना. हा, म्हणजे हे घ्यायची गरज नाही, ठीक आहे. पण पुढे पण गेलो असतो रे, पण काय आहे, यांनी सलटी मारली. हा, हे हे पण सोपं आहे, ABC म्हणायचं, ठीक आहे. हे सगळ्यांना कळालंय का, हा क्वेश्चन इझीच होता, कळालाय का, घ्यायचंय का पुन्हा. हा हा कळालाय का, बेस्ट चेंज प्रॉपर्टी घेऊन. हा, काय करत होतो आपण, कॉलम नंबर 1 मधून ए ला कॉमन घेतलं, ठीक आहे, लगेच होऊन जाईल. हे करायचं का, हा टायमर लावायचं का, टायमर आहे का, कुठे टायमिंग, आपण किती मिनिटात करायचं माहितीये हा क्वेश्चन. हे छोटं नाही होत का, काउंट डाऊन आणि हा टायमर, बरं ठीक आहे, टायमर लावू आपण, किती वेळात होते आपण पाहू, ठीक आहे. क्वेश्चनला पाहायचं, क्वेश्चनला पाहायचंच नाही काय, हा का, करायचं स्टार्ट, ओके. आणि काय करायचं, बरं ठीक आहे, आता क्वेश्चन पाहतोय मी, अजून काहीच नाही, क्वेश्चनकडे काही पण नाही पाहिलंय. क्वेश्चन असा आहे, आता काय वाटतंय, आता ए ला बाहेर काढू शकतो आपण, इथून काढू शकतो, म्हणजे रो मधून काढू शकतो किंवा कॉलम मधून काढू शकतो, म्हणजे एफ ऑफ एक्स ला आधी मॉडीफाय करू, मला माहिती आहे डिफरन्शिएशन ऑफ डिनॉमिनेटरने पण होईल, पण त्याने लेंदी जाईल, मग मी आधी डिटर्मिनंटच्या प्रॉपर्टीज वापरतो, तर मी लिहिलं 1x आणि x² -1a आणि ax आणि 0 -1 आणि a. आता मी डिटर्मिनंटची प्रॉपर्टी वापरून, मला माहिती आहे की डिटर्मिनंट काय असतो, डिटर्मिनंट जर काढायचा असेल तर तुम्ही असा पण काढू शकता, ए चा मॉड तुम्ही असा पण काढू शकता, समेशन ऑफ ए आय जे इंटू कॅपिटल ए आय जे, म्हणजे कोफॅक्टर. म्हणजे मी काय केलं, ह्याचा आणि ह्याचा वापर केला, कशाचा, ह्या एलिमेंटचा आणि ह्या एलिमेंटचा, तर मला काय मिळेल, a² प्लस एक्स, बरोबर, आणि मायनस ऑफ -1 इज +1 आणि एक्स, स्लो स्लो चाललोय आपण, किती स्लो चाललोय पहा, आणि x² इंटू -1 इज -x², पण तो आपल्याला प्लस करावा लागेल, ठीक आहे ना, कळतंय सगळ्यांना, ओके. आता पहा, ए असा आहे आणि इथं मी पाहिलं, अरे a² प्लस 2ax प्लस x², ऑब्झर्वेशन चांगलं पाहिजे, म्हणजे हा a प्लस एक्स किंवा x प्लस ए चा होल स्क्वेअर बनलाय, बरोबर ना, x प्लस ए चा होल स्क्वेअर बनलाय, हा माझा एफ ऑफ एक्स आहे, बरोबर. आता एफ ऑफ एक्स जर मला मिळालाय, तर मी एफ डॅश ऑफ एक्स काढेल, कारण मला काय विचारलंय, एफ डॅश ऑफ 10 मायनस एफ ऑफ 5 प्लस काय विचारलंय 100, म्हणजे मला काय करावं लागेल, ह्याचं डेरिव्हेटिव्ह, मग 2a इंटू एक्स प्लस 1 आणि ह्याचं डेरिव्हेटिव्ह 1, मल्टिप्लाय करायची गरज नाही. आता मी काय करणार, एफ डॅश ऑफ 10 काढणार, एफ डॅश ऑफ 10 हे सगळंच काढू, जे दिलंय ते काढू डायरेक्ट, मग 2 टाइम्स एफ डॅश ऑफ 10, मग 2 टाइम्स एफ डॅश ऑफ 10 म्हणजे 2 इंटू 2a इंटू 10 प्लस ए, जास्त घाई पण नाही करायची, जितकं लेट होईल काही प्रॉब्लेम नाही, मायनस एफ डॅश ऑफ 5, एफ डॅश ऑफ 5 म्हणजे 2a इंटू 5 प्लस ए, आणि आता प्लस 100 इज इक्वल्स टू
0. आता हे आतमध्ये पटकन मल्टिप्लाय करून घ्यायचं, नाहीतर हा 2a आणि त्याला डिनॉमिनेटरला पाठवलं तर हा बनेल 40 प्लस 4a बरोबर -5 मायनस a प्लस 100 इज इक्वल्स टू 0 आणि ह्याच्यावरून काय मिळेल मला 3a बरोबर काय मल्टिप्लाय करायचं नाही राहिलं ना ओके प्लस 135 इज इक्वल्स टू 0 पण आता आपण असं केल्यामुळे ह्या 2a ला कॅन्सल केल्यामुळे पण रॉंग अप्रोचने गेलो कळतंय का 2a ला कॅन्सल नव्हतं करायचं कारण आपल्याला हे काय विचारलंय इकडे पण पहा सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ ऑल व्हॅल्यूज म्हणजे इथं क्वाड्रॅटिक पण बनवायचंय आपल्याला काय करायचंय क्वाड्रॅटिक पण बनवायचं मग क्वाड्रॅटिक बनवण्यासाठी मी फक्त 2 ला कॅन्सल केला ए ला कॅन्सल केला नाही मग हे बनेल 4a इंटू 10 प्लस ए मायनस ए इंटू 5 प्लस ए आणि ह्याच्यातून पण 2 घालवायचा ना कळतंय ना ह्याच्यातून पण 2 घालवायला पाहिजे होतं तसा तर कारण 100 होता असं तर घालूच शकत नाही कळतंय ओके मग इथं आपल्याला 50 लिहावं लागेल काय लिहावं लागेल 50 प्लसचा 50 इज इक्वल्स टू 0 एकदम स्लो स्लो चाललोय तुम्हाला कळावं म्हणून पण मग हा बनेल 40a प्लस 4a स्क्वेअर मायनस 5a मायनस a स्क्वेअर प्लस 50 इज इक्वल्स टू 0 तर हे पहा 4a स्क्वेअर आणि हा म्हणजे 3a स्क्वेअर बरोबर ना 3a स्क्वेअर प्लस 35a प्लस 50 इज इक्वल्स टू 0 आता 150 आलं पाहिजे आन्सर म्हणजे मला असं वाटतं की काय करावं लागेल 35 ना हा मग 25 इंटू 6 येते का हा बरोबर झालंय सगळं सगळं बरोबर झालंय ओके अजून विचार करा 150 येण्यासाठी आपण काय करावं लागेल 15 आणि 10 15 आणि 10 तर 25 येते ओके काय आहे का पटकन पटकन कारण काय होतं एवढं फास्ट करायच्या नादात ना हा हम्म 30 आणि 5 ओके म्हणजे 3a स्क्वेअर प्लस 30a प्लस 5a प्लस 50 इज इक्वल्स टू 0 म्हणजे हा काय बनेल 3 इंटू 3a इन ब्रॅकेट ए प्लस 10 आणि प्लस 5 इन ब्रॅकेट ए प्लस 10 आता फास्ट फास्ट हा दॅट इज इक्वल्स टू 0 म्हणजे ह्याच्यावरून डायरेक्ट म्हणू शकतो ए इज इक्वल्स टू मायनस 10 आणि ए इज इक्वल्स टू -5/3 येते काही गडबड केली का आता इथं पण नाही गेली इथं पण नाही गेली इथं पटकन पहा 4a 2 काढून टाकला तर 4 इंटू मायनसचं साईन आतमध्ये गेलं तर -5a मायनस ए स्क्वेअर प्लस 10 काय 3a प्लस 5 आला तर -a/5 येईल -5/3 येईल a ची व्हॅल्यू मग असं आल्यावर दुसरा तर इंटिजर येतोय आणि इथे इंटिजर दिसत नाही हे पण लांबून दिसलं पाहिजे म्हणजे आपण ऑप्शन रॉंग चाललाय हा 4-5 स्टेप अगोदरच कळला पाहिजे ठीक आहे ना हे इथून आपल्याला पुन्हा प्रोसीड करावं लागेल आता टायमर तर आपला आपण त्याच्याही बाहेर गेलोय ठीक आहे इथं पहा इथं म्हणून व्यवस्थित बनवत जा मला समजवत पण बसलो ना त्याच्यामुळे एफ डॅश ऑफ 2 इंटू एफ डॅश ऑफ 10 म्हणजे 2 इंटू एफ डॅश ऑफ 10 काय येईल 2a इंटू 10 प्लस ए बरोबर मायनस एफ डॅश ऑफ 5 म्हणजे 2a इंटू 5 प्लस ए प्लस 100 इज इक्वल्स टू 0 इथून काय केलं मला इथंच डाऊट आला होता की आन्सर कुठे ना कुठे चुकतोय 20 प्लस 2a स्क्वेअर बरोबर 2a ना 20a प्लस 2a स्क्वेअर मायनस 5a मायनस ए स्क्वेअर प्लस 100 इज इक्वल्स टू 0
म्हणजे इथून तुमचा येईल ए स्क्वेअर प्लस 15a प्लस इथून 2 घालवायला पाहिजे होता ना, सगळीकडून 2 घालवलं तर इथं 50 यायला पाहिजे. प्लस 50 म्हणजे 50 इज इक्वल्स टू 0. तर मग आता डायरेक्ट ए मायनस ए प्लस 10 ए ए प्लस 5 मग 10 आणि 5 म्हणजे 10 चा स्क्वेअर 100 आणि 5 चा स्क्वेअर 25 125 रॅम्स. ओके 7 मिनिटं लागले. चला टायमरवरच करू आता आपण. एवढा नव्हता लागायला पाहिजे पण तुम्हाला समजवत बसलो आणि चूक पण गेलो, थोडस रॉंग डायरेक्शनने गेलो. आता हा करायचा फास्ट. हा जमतोय तुम्हाला? ओके. हा हा नाही गेला. हा टायमर लावून होईल का फास्ट? पण कारण तुम्हाला समजलं पाहिजे रे, मग टायमर लावेन पण मग मी माझ्याच नादात तुम्ही तुमच्याच नादात. चला 5चा टायमर लावू आपण, कारण क्वेश्चन जरासा टफ वाटतोय ना. ओके चलो स्टार्ट. मग मी आता थोडासा वेगळा विचार करेल, डायरेक्ट विचार करेन. ह्याला हे एक्सप्रेशन तोंडी माहित असलं पाहिजे. y इज इक्वल्स टू कॉट इनवर्स ऑफ आतमध्ये बनेल अंडर रूट मध्ये तर मॉड कॉस एक्स बाय 2 प्लस साइन एक्स बाय 2 हा प्लस मॉड कॉस एक्स बाय 2 मायनस साइन एक्स बाय 2 अपॉन अपॉन हेच बरोबर. आता मला काय करायचंय, मॉड ओपनिंग करायचंय, फक्त इथं मायनस साइन लागणार. आता पुन्हा पुन्हा कशाला लिहित बसू, मग कॉट इनवर्स ऑफ. आता मॉड ओपनिंग करायचंय पण आपली एक्स ची रेंज लक्षात ठेवा. एक्स कुठून कुठं लाय करतं, पाय बाय 2 टू पाय. मग पाय बाय 2 टू पाय ह्या रिजन मध्ये तुम्ही साईनचा ग्राफ पहा, कॉसचा ग्राफ पाय बाय 2 टू पाय. पण आपल्याला एक्स बाय 2 दिलाय, म्हणजे एक्स बाय 2 हा अँगल चेक करावा लागेल मॉड ओपनिंग करताना. तर हा पाय बाय 4 टू पाय बाय 2 पर्यंत लाय करेल. मग पाय बाय 4 टू पाय बाय 2 एक्स बाय 2 बनलाय ना, हाफ अँगल बनलाय. तर मग कॉसचा ग्राफ असा जाईल बरोबर, साईनचा असा जाईल आणि कॉसचा ग्राफ असा जाईल बरोबर. आणि मग पाय बाय 2 आणि पाय बाय 2 टू पाय बाय 4 टू पाय बाय 2 म्हणजे इथं पाय बाय 4 इथं पाय बाय 2 ह्या रिजन मध्ये चेक केलं तर साइन इज ऑलवेज इन्क्रीजिंग, कॉस इज ऑलवेज डिक्रीजिंग. साईनच्या व्हॅल्यूज पेक्षा कॉसच्या व्हॅल्यू छोट्या आहेत, म्हणजे हे मॉड ओपनिंग करताना मायनसचं साइन द्यावं लागेल. मायनसचं साइन जर दिलं तर मायनसचं साइन कॉसला जाईल आणि प्लस कॉस मायनस कॉस कॅन्सल होईल. मायनसचं साइन पूर्ण मॉडला दिलं तर हा प्लसचा साइन बनेल. प्लसचा साइन बनल्यानंतर हा प्लसचा साइन आणि हा प्लसचा साइन 2 साइन एक्स बाय 2 बनेल बरोबर. आणि आतमध्ये पहा इथं पण काय बनेल, कॉस एक्स बाय 2 प्लस साइन एक्स बाय 2. आता मॉड ओपनिंग करताना ऑलरेडी मायनसचं साइन द्यायला लागणार आहे, हे मायनसचं साइन प्लस ते मायनसचं साइन म्हणजे हे प्लस बनून जाईल. आणि आतमध्ये मॉडच्या जे काय होतं ते ऍज इट इज आपल्याला दिसेल. आता मला साइन एक्स बाय 2 ला साइन एक्स बाय 2 कॅन्सल करावं लागेल, 2 कॉस एक्स बाय 2 बनून जाईल, 2 ला 2 कॅन्सल होईल. आणि मी आता म्हणेल कॉट वाय इज इक्वल्स टू कॉट इनवर्स ऑफ टॅन एक्स बाय 2. पण मला एक प्रॉपर्टी माहिती आहे, टॅन इनवर्स ऑफ थिटा प्लस कॉट इनवर्स टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉट इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल्स टू पाय बाय 2. आणि ह्याच्यावरून मी ह्याला असं म्हणू शकतो की द व्हॅल्यू ऑफ दिस इज इक्वल्स टू पाय बाय 2 मायनस टॅन इनवर्स ऑफ टॅन एक्स बाय 2 बरोबर. आणि म्हणून मी असं म्हणू शकतो की एक्स बाय 2 माझा ऑलरेडी प्रिन्सिपल रेंज मध्ये आहे. म्हणजे प्रिन्सिपल रेंज काय असते टॅनची, मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 2. पण पाय बाय 4 तर इथे येतोय, पाय बाय 2 इथे येतोय, म्हणजे त्याच्या प्रिन्सिपल रेंज मध्ये आहे. तर मी त्याला एक्स बाय 2 लिहू शकतो, टॅन इनवर्स ऑफ टॅन एक्स बाय 2 ला. तर हे बनेल पाय बाय 2 मायनस एक्स बाय 2. आणि ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय, ह्याचं डेरिव्हेटिव्हच काढायचंय ना. ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय आलं, डी वाय बाय डी एक्स काय आलं, मायनस 1 बाय 2. आणि आता हे डेरिव्हेटिव्ह जर कॉन्स्टंटच आलंय तर ऍट एनी पॉइंट एक्स इज इक्वल्स टू काही पण टाका, व्हॅल्यू तुमची तीच येईल. कळतंय का? 3 मिनिटात झालं असं, तरी मी एक्सप्लेन करत बसलो. ठीक आहे ना, कळतंय सगळ्यांना? हा सॉल्व्ह केल्या उलट चुका नाही होत. हे सगळं सांगत बसलं की मागं काय सांगितलं हे पण विसरून जात. ठीक आहे ना, कळतंय? आता हा क्वेश्चन घ्यायचा आहे का? हा हा पण सिम्पलच आहे. हा क्वेश्चन घ्यायची गरज आहे.
काय वाटतंय तुम्हाला? काय काय सॉल्व्ह होईल? त्याच्यामध्ये डोमेन प्रिन्सिपल डोमेन रेंजची कन्सेप्ट वापरायला लागेल का? येस, असं वाटतंय मला वापरायला लागेल. एक्स ओके, करायचा टायमर स्टार्ट करायचा. हा, फक्त तुम्ही पण अंडरस्टँड करा व्यवस्थित. ओके, काय करा. हा, आता पहा, क्वेश्चन कडे पाहिलं मी 10 सेकंद तर असंच पाहत बसलो. मला असं वाटलं की हे जे आहे ना, ह्याच्यामध्ये काहीतरी सबस्टिट्यूशन तर करावं लागेल. बरोबर, काय सबस्टिट्यूशन करावं आता? एक्सच्या जागी जर साइन स्क्वेअर एक्स जर टाकला तर वर बनेल कॉस स्क्वेअर एक्स, खाली बनेल साइन स्क्वेअर एक्स, म्हणजे ते बनेल कॉट स्क्वेअर एक्स. बरोबर, मग अंडर रूट ऑफ कॉट स्क्वेअर एक्स म्हणजे मॉड कॉट एक्स, आणि मग मॉड हा हटवावा लागेल. पण मॉड हटवताना आपल्याला माहिती की एक्स 0 to 1 मध्ये लाई करतोय, म्हणजे कॉट तर आपला पॉझिटिव्ह असणार आहे. मग कॉट इनव्हर्स ऑफ, अरे एक्स नव्हतं पुट करायला पाहिजे कारण ऑलरेडी एक व्हेरिएबल एक्स आहे, मग त्याला समजा टी पुट करायला पाहिजे होतं. मग ह्याच्यावरून मला एक रिलेशन मिळेल की साइन इनव्हर्स ऑफ एक्स जर सॉरी साइन स्क्वेअर एक्स जर टी असेल तर एक्स इज इक्वल्स टू, किंवा डायरेक्ट म्हणण्यापेक्षा रूट टी इज इक्वल्स टू साइन एक्स, आणि तिथून आपल्याला मिळेल एक्स इज इक्वल्स टू साइन साइन इनव्हर्स ऑफ रूट टी. बरोबर ना? आता मी काय केलं, आता मला ह्याला तर टी ने रिप्लेस केलंय. बरोबर ना? हा आतमध्ये कॉट इनव्हर्स ऑफ टी आलाय, पण त्या एक्सच्या जागी म्हणजे मी एक्सला इन टर्म ऑफ टी एक्सप्रेस केलंय. तर आता हे जे एफ ऑफ एक्सचं रिलेशन आहे ते मला आता असं दिसेल, कॉस ऑफ 2 tan इनव्हर्स ऑफ साइन साइन ऑफ, जे काय आतमध्ये आलंय ते, आतमध्ये काय आलंय? टी आलाय फक्त. मग टी ला तुम्ही काय लिहू शकता? साइन स्क्वेअर एक्स. बरोबर ना? एक्स, अरे चुकीचे सबस्टिट्यूशन केले थोडेसे, पटकन मला रिप्लेस करून टाकू. एक्सला आपण साइन स्क्वेअर टी पुट करायला पाहिजे होतं, आणि एक्सला जर साइन स्क्वेअर टी पुट केलं तर रूट एक्स आपला साइन टी बनेल, आणि टी आपला साइन इनव्हर्स ऑफ रूट एक्स बनेल. आणि साइन इनव्हर्स ऑफ रूट एक्स जर टी बनला तर कॉट इनव्हर्स ऑफ कॉट टी, आता हे कॉट टी बनेल ना, कळतंय का तुम्हाला? 1 - sin² t इज cos square t, cos square t upon sin square t is cot square t, अंडर रूट ऑफ cot square t इज मॉड cot t, आणि मॉड cot t ला समजा मॉड ओपनिंग करायची, एक्स 0 to 1 लाई करते, म्हणजे मला हे कळतं की ते टीच येईल. आता साईनच्या आतमध्ये टी येईल, पण टी काय? साइन इनव्हर्स ऑफ रूट एक्स. जर एक्स 0 आणि 1 मध्ये लाई करत असेल तर रूट एक्स पण 0 आणि 1 मध्ये लाई करेल, म्हणजे मी इथं डायरेक्ट रूट एक्स लिहू शकतो का? आता कॉस 2θचा फॉर्म्युला मला वापरावा वाटतोय, कारण इथं सगळ्या गोष्टी अल्जेब्रिक दिसत आहेत, म्हणजे मला ट्रिग्नोमेट्री मधून बाहेर पडावं लागेल. मग टॅन इनव्हर्स ऑफ रूट एक्सला समजा थिटा म्हणला, कॉट 2θचा फॉर्म्युला इन टर्म ऑफ साइन इन टर्म ऑफ टॅन काय असतो? 1 - tan² थीटा अपॉन 1 + tan² थीटा. बरोबर, तर 1 मायनस, आता हे पहा, हे डायरेक्टली मी एक्स लिहू शकतो, ह्याला मी डायरेक्टली एक्स लिहू शकतो. आता हे कसं, हे तुम्हाला कळलं पाहिजे की याचा स्क्वेअर, मग टॅन ऑफ टॅन इनव्हर्स ऑफ रूट एक्स इज रूट एक्स, रूट एक्सचा स्क्वेअर इज एक्स. हा तुमचा काय बनला? एफ ऑफ एक्स बनलाय. मग एफ ऑफ एक्स जर आपला हा बनलाय तर एफ डॅश ऑफ एक्स काय बनायला पाहिजे? डॅश ऑफ एक्स बनायला पाहिजे खालच्याचा स्क्वेअर, खालचा ऍज इट इज, वरच्याचं डेरिव्हेटिव्ह इज -1, मायनस वरचा ऍज इट इज 1 - x ऍज इट इज, खालच्याचं डेरिव्हेटिव्ह टायमरकडे पाहू नका, नाहीतर ते पण मनात एक धाकधूक राहते की अरे टायमर कुठं चाललंय, काय नाही, रिलॅक्स. 1, खालच्याचं डेरिव्हेटिव्ह 1. आता हे पहा 1, आता मायनस साइन जर आतमध्ये गेलं तर -1 - x, -1 + x अपॉन 1 + x², म्हणजे मला इथून असं दिसतंय की एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू -2 अपॉन 1 + x चा होल स्क्वेअर. बरं, असा मला एकही ऑप्शन दिसत नाही, मला असं वाटतं की ह्याला इकडे मल्टिप्लाय करावं. बरं, केल्यानंतर काय होईल माहितीये का? केल्यानंतर मला फक्त इकडच्या साईडला 2 दिसतोय, पण ऑप्शन मध्ये मला एफ ऑफ एक्सचं पण इंट्रोडक्शन करायचंय, आणि त्याच्यासाठी मी काय करतोय पहा, दोन्ही साईडला मला असं दिसतंय की 1 - x² मल्टिप्लाय करावं लागेल.
वन मायनस एक्स स्क्वेअर जर मल्टिप्लाय केला तर हे जे एक्सप्रेशन दिसतंय ना, हे माझ्या एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर दिसतोय. म्हणजे मी ह्याला एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर लिहू शकतो. म्हणजे 2 एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर इकडे जर आला तर 1 - x² इंटू एफ डॅश प्लस 2 इंटू एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर म्हणजे ऑप्शन नंबर ए. कळालं? हा, आता हा प्रिन्सिपल डोमेन रेंजची कन्सेप्ट एक्स इज इक्वल्स टू काहीतरी करायचं, मग वायच्या 2 व्हॅल्यूज तुम्हाला मिळतील, बरोबर ना. नंतर हा असा पण टाईपचा क्वेश्चन घेतलाय, ठीक आहे ना. काय प्रॉब्लेम नाही, बोर्ड मध्ये पण असंच क्वेश्चन पाहिलेला आहे. हा हा पण सॉल्व्ह केलाय. डोमेन आणि रेंजची काळजी घ्यायची आपल्याला, ठीक आहे ना. प्रिन्सिपल रेंज, प्रिन्सिपल डोमेन, हा वाला क्वेश्चन. काय? हा, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 2 ने डिवाइड करायचं आणि कॉट इन्व्हर्सच्या प्रिन्सिपल रेंज मध्ये आपल्याला जायचं असतं. आणि ते प्रिन्सिपल रेंज मध्ये गेल्यानंतर 2 सोल्युशन आपल्याला येऊ शकतात. म्हणजे सोडवायची गरज आहे का? आपण पीस वाईज डिफाईन फंक्शन इथं बनवत असतो अशा क्वेश्चन. इथं आपण काही सॉल्व्ह करायची गरज नाहीये. हम्म. इथं गरज आहे एंड. काय? हा एंड झालाय रे. आता एओडीचं पण बाकी आहे ना.